वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सायंटिफिक ब्रेन मेक मिरॅकल विथ सायन्स. तर आज आपण पाहणार आहोत चॅप्टर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता क्लासिफिकेशन का करावं लागलं? कारण डिस्कवर होणारे एलिमेंट हे दिवसेंदिवस वाढतच चालले. डिस्कवर झालेल्या एलिमेंटची संख्या भरपूर झाली आणि त्यांची जी काही केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी आहेत त्याही डिस्कवर झाल्या. त्याही कशा होत्या? डिफरंट होत्या. मग आपल्याला मेटल्स कळणार कसे एवढे मोठे? त्यामुळे क्लासिफिकेशन करण्याची नीड आली, क्लासिफिकेशनची नीड आली. मग इनिशियली काय झालं? मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स असे क्लासिफिकेशन झाले. परंतु हे डिस्कवर जे होणारे एलिमेंट्स होते ते वाढतच चालले होते. त्यामुळे वेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन करायची गरज पडली. त्यात आपण आता पाहूया की कोणते कोणते क्लासिफिकेशन कोणकोणत्या प्रॉपर्टीवर कुणी कुणी केले. लेट्स स्टार्ट. फर्स्ट वन इज टोबेरेनर ट्रायड. टोबेरेनर ट्रायड. ट्रायड ट्रायड म्हणजे काय आहे? तीन. ट्रायड म्हणजे आहे तीन. टोबेरेनरनं काय केलं की तीन एलिमेंटचा ग्रुप केला. कसा? तीन एलिमेंटचा ग्रुप केला विथ increasing order of their atomic masses. increasing order of their atomic masses. असे तीन एलिमेंटचा ग्रुप केला की ज्यांची केमिकल प्रॉपर्टी सेम आहे, की ज्यांची केमिकल प्रॉपर्टी सेम आहे त्याला म्हणायचं ट्रायड. म्हणजे ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टी, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज त्याला म्हणायचं ट्रायड. ते कसे होते? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मास ही टोबेरेनरने काय मानली होती? प्रॉपर्टी मानली होती. मग काय होतं ह्या ट्रायड्स मध्ये? काय खासियत होती की जो मधला एलिमेंट आहे, जो मधला एलिमेंट आहे तर atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of other two element. म्हणजे मधला एलिमेंटचा atomic mass is equal to बाकीच्या राहिलेल्या दोन एलिमेंटचा मीन. म्हणजे दोन एलिमेंटच्या atomic masses प्लस डिवाइडेड बाय 2. मीन म्हणजे डिवाइडेड बाय 2. आता इथे बघा, लिथियम, सोडियम, कॅल्शियम, Li, Na, K. मग इथं काय झालंय की Li प्लस के म्हणजे 6.9 प्लस 39.1 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय आलं? 23. हे 23 कशाचं आहे? Na. म्हणजे ते इथं सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा, Ca प्लस Br डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू द ॲटॉमिक मासेस ऑफ Sr. इज इक्वल टू ॲटॉमिक मासेस ऑफ Sr. क्लोरीन आणि आयोडीनचा ॲटॉमिक मास डिवाइडेड बाय 2 म्हणजे ब्रोमीन. हे तर टोबेरेनरने ट्रायड मस्त काढलं. पण इथे काय झालं? लिमिटेशन काय झालं की तो जेवढे काही डिस्कवर्ड नॉन एलिमेंट होते त्यांना तो क्लासिफाय करू शकला नाही. त्याचे ट्रायड काहीच एलिमेंटला होते, तो सर्व काही एलिमेंटला ते क्लासिफाय करू शकला नाही. त्याच्यामुळे त्याचं ट्रायड काय झालं? लिमिटेशन आलं आणि नंतर दुसऱ्या क्लासिफिकेशनची जरूरत आली. आता दुसरं क्लासिफिकेशन आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. दुसरं आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आता ऑक्टेव्ह म्हणजे काय? संगीतामध्ये असतं सा रे ग म प ध नि सा. म्हणजे सा पहिलं आणि नंतर आठव्या नंतर बरोबर ते सा येतं. तर या प्रॉपर्टीला वापरून न्यूलँडने काय केलं? त्यानं काय केलं की छोट्यातला छोटा लाइटेस्ट एलिमेंट ऑफ हायड्रोजन आणि एंड थोरियम म्हणजे छोटा एलिमेंट, ह्याने पण काय म्हणलं? ॲटॉमिक मास हीच प्रॉपर्टी मानली. म्हणजे लहान ॲटॉमिक मास असणारा एलिमेंट आणि मोठा ॲटॉमिक मास असणारा, जास्त ॲटॉमिक मास असणारा एलिमेंट हे काय केलं? एका सिरीज मध्ये मांडले. हे सर्व करत असताना त्याला काय लक्षात आलं की एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू द फर्स्ट. 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी ही पहिल्या एलिमेंट सारखीच आहे, पहिल्या एलिमेंट सारखीच आहे. आता त्यानं कोणतं एक्झाम्पल दिलंय? सोडियम. सोडियमची प्रॉपर्टी कशी आहे म्हणतंय त्याने? लिथियमच्या. म्हणजे हे लिथियम आणि सोडियम हॅव सिमिलर प्रॉपर्टी. तसंच काय? मॅग्नेशियम आणि बेरियम सिमिलर प्रॉपर्टीज. मग हे करत असताना त्याला काय लक्षात आलं की 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी ही पहिल्या एलिमेंट सारखी येते. त्याच्यामुळे त्याने त्याला काय नाव दिलं? ऑक्टेव्ह. म्हणून न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हणून काय झालं? ते न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आता न्यूलँड्स लॉ मध्ये भरपूर लिमिटेशन्स आले. काय झालं? त्याने एक तर कॅल्शियम पर्यंतच जे काही क्लासिफिकेशन आहे ऑक्टेव्हचं ते फक्त कॅल्शियम पर्यंतच त्यानं सॅटिस्फाय करू शकला.
परत त्यांना काय केलं की एका बॉक्समध्ये त्यांनी 2-2 एलिमेंट मांडलेले आहेत. इथे बघा कोबाल्ट निकेल, CeLa. मग ह्यांच्या प्रॉपर्टी जरी सेम नसतील तरी त्यांनी काय केले, एकाच बॉक्समध्ये 2-2 एलिमेंटला प्लेस केलेलं आहे. He placed some element with different property under the same note. आता सेम नोट म्हणजे काय, हे इथे हे सा रे ग म च्या सारखं असते, तिचे डू रे मी ह्या नोट्स आहेत. तर त्याने एकाच नोट्स मध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टी असणारे सुद्धा एलिमेंट प्लेस केले, जसं की CO and Ni अंडर द नोट ऑफ DO, अंडर द नोट ऑफ DO. परत अजून काय ठरलं लिमिटेशन, न्यूलँड ऑक्टेव्ह डिड नॉट प्रोव्हिजन टू अकोमोडेट न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. मग त्याने काय केलं, असं काही नवीन एलिमेंटसाठी त्याने काही जागा सोडली नाही, किंवा नवीन एलिमेंट आला तर तो त्या ऑक्टेव्ह मध्ये बसू शकतो असं काही त्यांनी व्यवस्था करून ठेवली नाही. त्याच्यामुळं काय झालं की तेही त्याचं लिमिटेशन ठरलं, कारण दिवसेंदिवस एलिमेंट तर वाढत होते, मग त्या ऑक्टेव्ह मध्ये त्या अरेंजमेंट मध्ये बसायला पाहिजेत. पण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये तसं काहीच नव्हतं, त्यामुळे ते काय झालं, लिमिटेशन ठरलं. मग आला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. हा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलने काय केलं की जे काही न्यूलँडचे लिमिटेशन्स होते ते सगळे बाजूला केले, दूर केले, आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आला. आता इथं काय केलं, तेव्हा नोन एलिमेंट होते 63 नोन एलिमेंट. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, म्हणजे आतापर्यंत जेवढ्यांनी काही रिसर्च केला त्यांनी कशाला, कोणत्या प्रॉपर्टीला महत्व दिलं, ॲटॉमिक मासेसला. ॲटॉमिक मासेसला काय केलं त्यांनी, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांनी काय केलं, मग ही ट्रान्सफर दिस इज इन टू पिरियडिक टेबल. त्याच्यामध्ये त्यांनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास केला, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. मग मेंडेलिव्हने काय केलं, एक टेबल तयार केला रो आणि कॉलमचा. रो म्हणजे कसे हॉरिझॉन्टल, आणि कॉलम म्हणजे कसे व्हर्टिकल. आडवे म्हणजे रो, उभे म्हणजे कॉलम. मग त्याच्यामध्ये त्यानं कशाचा अभ्यास केला की त्या एलिमेंटच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास केला, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी. आणि त्यांनी काय केले की दीज वेअर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड ऑक्साइड ऑफ द एलिमेंट. हायड्राइड आणि ऑक्साइड केमिकल प्रॉपर्टीज आहेत. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी ऑफ द एलिमेंट्स अँड देअर हायड्राइड ऑक्साइड हे फिजिकल प्रॉपर्टी झाल्या. त्यानं काय केलं, तर त्यानं काय म्हणला होता की periodic function of their atomic masses आहे. काय periodic function, properties of elements are the periodic function of their atomic masses. त्यानं कोणती प्रॉपर्टी मानली होती, atomic masses. आता त्यांनी कसं केलं, व्हर्टिकल कॉलम त्याला काय म्हणलं त्यानं, ग्रुप. आणि हॉरिझॉन्टल रो त्याला म्हणला त्यानं पिरियड्स. म्हणजे हे झाले पिरियड्स, हे झाले ग्रुप्स, हे झाले पिरियड्स, हे झाले ग्रुप्स. अशी त्याने काय केलं आहे, 8 ग्रुप केला आणि 12 पिरियड केला. 8 ग्रुप केला आणि 12 पिरियड केला. 9. आता ह्याचे मेरिट्स काय ठरले बघा. जेव्हा मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल तयार केला तेव्हा काही काही एलिमेंटचे ॲटॉमिक मास काय झाले, रिवाइज्ड झाले. काय झाले, रिवाइज्ड झाले. आता बेरिलियमचा ॲटॉमिक मास किती होता आधी, 14.09. तर चेंज होऊन किती झालं, 9.4. आणि 9.4 झाल्यामुळे बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन, म्हणजे बेरिलियम बोरॉनच्या पहिले प्लेस झाला. सेकंड काय झालं की मेंडेलिव्हने काय केलं होतं की काही काही व्हॅकंट स्पेस ठेवलं होतं, रिकाम्या जागा ठेवल्या होत्या त्याच्या पिरियड्स मध्ये. त्याच्या पूर्ण टेबलमध्ये त्यानं रिकाम्या जागा ठेवल्या होत्या की जे काही नवीन अननोन एलिमेंट्स येणार आहेत, म्हणजे जे काही अननोन एलिमेंट्स आहेत सध्या, पण ते काही दिवसांनी नोन होणार आहेत, ते काही दिवसांनी डिस्कवर्ड होणार आहेत त्याच्यासाठी. आणि त्यानं फक्त जागाच रिकाम्या ठेवल्या नाहीत, तर त्यांनी काय केलं, त्याला नावं दिले, इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन. आणि जेव्हा ते एलिमेंट्स खरं नोन झाले तेव्हा ते जे काही एलिमेंट्स होते ते कोणते होते, स्कँडियम, जर्मेनियम आणि गॅलियम. आणि त्याने ॲटॉमिक मासेस सुद्धा प्रेडिक्ट केलेले होते. तर ॲटॉमिक मासेस 44, 68 आणि 72 होते. तर जेव्हा ते नवीन एलिमेंट डिस्कवर्ड झाले तेव्हा त्यांचेही ॲटॉमिक मासेस हे असे सेमच होते, हे सेमच होते. म्हणजे मेंडेलिव्हने काय केलं, एक तर त्याने नवीन येणाऱ्या, नवीन डिस्कवर्ड होणाऱ्या एलिमेंटसाठी काय ठेवलं, व्हॅकंट स्पेस ठेवले. त्याला त्यांनी टेंटेटिव्ह नावही दिली.
आणि ॲटॉमिक मासेसही सांगितले. जेव्हा ते डिस्कव्हर झाले तेव्हा हे सगळं खरं म्हणजे हे सगळं अगदी राईट आढळून आलं. म्हणजे हे त्याचं सक्सेस होतं. हे त्याचं काय होतं? सक्सेस होतं. पुन्हा काय मेंडेलिव्हने काय केलं होतं? नोबल गॅसेससाठी काही म्हणजे हेलियम, निऑन, आर्गॉनसाठी तेव्हा काही डिस्कव्हर झाले नव्हते. त्यांना त्याच्यासाठी काही वेगळी जागाही ठेवली नव्हती. परंतु जेव्हा ते डिस्कव्हर झाले तेव्हा तो जो मेंडेलिव्ह टेबल आहे त्याला काहीही डिस्टर्ब न होता इकडे दुसरीकडे दुसरा कॉलम केला गेला. त्याला जोडून दुसरा कॉलम केला गेला विदाउट डिस्टर्बिंग ऑफ दिस टेबल आणि त्याला नाव काय दिलं? झिरो ग्रुप. त्याला काय नाव दिलं? झिरो ग्रुप. आणि त्याच्यामध्ये सगळे नोबल गॅसेस फिट करून टाकले. हे झालं मेंडेलिव्हचं. पण हे मेंडेलिव्हचे सक्सेस ठरलं, मेरिट ठरलं. पण डिमेरिट काय होतं की कोबाल्ट आणि निकेलचा ॲटॉमिक होल नंबर सेमच येत होता. त्याच्यामुळे त्यांना एकाच बॉक्समध्ये प्लेस करावं लागत होतं. दुसरं काय झालं की आयसोटोप्स डिस्कव्हर झाले. आयसोटोप्स म्हणजे काय असते? सेम केमिकल प्रॉपर्टी बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. केमिकल प्रॉपर्टी सेम पण ॲटॉमिक मासेस डिफरंट. अशा ह्यांना काय म्हणायचं आपण? आयसोटोप्स. हे आयसोटोप्स काय झाले? न्यूली डिस्कव्हर्ड झाले. मग अशा आयसोटोप्सना मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये प्लेस करता येत नव्हतं. अजून काय झालं? जेव्हा एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसने आपण अरेंज करत होतो. मेंडेलिव्हने काय सांगितलं होतं की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस त्यानं अरेंज केला होता. पण तसं काही त्याचे मासेस जे आहेत ॲटॉमिक मासेस त्या टेबलमध्ये युनिफॉर्म दिसना. म्हणजे कधी कधी इन्क्रीजिंग होतं तर कधी कधी डिक्रीजिंग पण होतं. म्हणजे ते युनिफॉर्म नव्हतं. त्याच्यामुळं कोणता एलिमेंट हा हेवी एलिमेंट आहे हे प्रेडिक्ट करता येईना झालं. म्हणून हे काय झालं? हे त्याचं डिमेरिट ठरलं. हे काय ठरलं? त्याचं डिमेरिट ठरलं. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस आपण प्लेस करायचे पण ते सगळीकडे युनिफॉर्म म्हणजे सारखं नव्हतं. पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता पोझिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय? की हायड्रोजन जो एलिमेंट आहे तो सिमिलॅरिटी कुणाची दाखवतो? हॅलोजनची पण दाखवतो. म्हणजे द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ H2 आणि हे F2 Cl2 चं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेमच येतात. आणि जर केमिकल प्रॉपर्टीजचं जर म्हणलं तर त्यांना अल्कली मेटल सोबत सिमिलॅरिटी दाखवतो. मग हा हायड्रोजन अल्कली मेटल मध्ये करायचा प्लेस की हॅलोजन मध्ये? हा मोठा क्वेश्चन होता आणि तो काय झाला? त्याचा ड्रॉबॅक ठरला. तो काय झाला? त्याचा ड्रॉबॅक ठरला. मग काय झालं? मॉडर्न पिरियॉडिक टेबल आला. मॉडर्न पिरियॉडिक टेबल आला. लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. याच्यामध्ये काय केलं? इतक्या वेळी जे काही रिसर्च झाले होते त्यांनी ॲटॉमिक मासला मेन प्रॉपर्टी मानलं होतं. इथं मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय सांगतो? प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरला त्यानं काय मानलं? मेन प्रॉपर्टी मानलं ॲटॉमिक नंबरला. लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. आता लॉंग फॉर्म काय आहे तो आपण पाहूयात. मॉडर्न पिरियॉडिक टेबललाच काय म्हणतात? लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. आता याच्यामध्ये काय झालं की जे काही मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल होता त्याचे काही जे ड्रॉबॅक्स होते ते काय झाले? रिकव्हर झाले. आता याच्यामध्ये काय झालं? सेम जे व्हर्टिकल आहेत ते कॉलम, जे हॉरिझॉन्टल रो आहेत ते झाले पिरियड. कॉलम आणि पिरियड्स. याच्यामध्ये किती झाले? 18 कॉलम झाले. याच्यामध्ये किती झाले? 18 कॉलम झाले. आणि हे जे आहेत ते झाले हे पिरियड्स. 1 2 3 4 5 6 7. हे 7 काय झाले? पिरियड आणि 18 झाले कॉलम. हे खाली दोन दिसतात. हे काय? लॅन्थिनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. हे लॅन्थिनाइड सिरीज इथून 57 पासून खाली आली. इथून 57 पासून हिला खाली घेतले ही आहे लॅन्थिनाइड आणि 89 पासून घेतले ती आहे ही 57 पासून घेतली आहे ते आहे लॅन्थिनाइड आणि ही आहे ॲक्टिनाइड सिरीज. परत ह्याच्यात काय झालं की ह्यांनी ब्लॉक्स तयार केले. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि हा आहे तो आहे एफ ब्लॉक. हा आहे तो आहे एफ ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये 2 कॉलम, डी ब्लॉक मध्ये 3 ते 12, पी ब्लॉक मध्ये 13 ते 18 आणि खालची लॅन्थिनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आहे ती कशात झाली? ती आली खाली एफ ब्लॉक मध्ये. ती आली खाली एफ ब्लॉक मध्ये.
आता ऍटॉमिक नंबर काय केले त्यांनी, ऍटॉमिक नंबर हे अप्पर साइडला लिहिले, हे 1 2 3 हे आहेत ऍटॉमिक नंबर लिहिले अप्पर साइडला. तेव्हा किती झाले, ह्या पूर्ण पिरियड मध्ये किती 118 ब्लॉक आहेत, म्हणजे 118 डिस्कवर्ड झाले होते. तेव्हा किती झाले होते, 118 डिस्कवर्ड झाले होते. यांनी काय केलं, राईट साइडला लेफ्ट साइडला काय ठेवले, लेफ्ट साइडला ठेवले मेटल, राईट साइडला ठेवले नॉन मेटल्स. आणि हे जे झिगझॅग लाईन आहेत ते काय दाखवतात, मेटॅलॉइड्स. ते काय दाखवतात, मेटॅलॉइड्स. हे मेटल, नॉन मेटल आणि हे आहे ते मेटलॉइड्स. इथे काय झाले, 4 ब्लॉक होते, 18 कॉलम 7 रो, 18 कॉलम 7 रो म्हणजे 7 पिरियड्स, खाली लॅन्थिनाइड ऍक्टिनाइड सेरीज, 4 ब्लॉक SPDF. हे 4 ब्लॉक इथे ऍटॉमिक नंबर वरी दाखवला गेला होता. मेटल लेफ्ट साइड, नॉन मेटल राईट साइड आणि मेटलॉइड्स. आणि हे जे झिगझॅग लाईनने दाखवलेले होते ते होते मेटलॉइड्स. इथं कलर सुद्धा वेगवेगळे चेंजिंग आहेत कलर. आणि 57 पासून खाली आली ती लॅन्थेनाइड सेरीज, 89 पासून आली ती ऍक्टिनाइड सेरीज. हे काय होता, मॉडर्न पिरियडिक टेबल. इथे किती आहेत, 118 बॉक्सेस आहेत, 118 बॉक्सेस आहेत. आणि हे कशावर होतं, ऍटॉमिक नंबरवर. हे सगळं कशावर होतं, ऍटॉमिक नंबरवर. आता मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. आता हे जे कॉलम आहेत, कॉलम, ह्या कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंटची प्रॉपर्टी सेम होती. आणि पिरियड्स जे आहेत, हे पिरियड्स त्याच्यामध्ये त्याच्या जवळच्या एलिमेंटची त्याची थोडी सिमिलर, पण त्याच्या जवळच्या आणि लास्टच्या एलिमेंटची मात्र डिस्टिंक्ट होती. हे सगळं कशामुळे झालं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रॉन्स किती आहेत, त्याच्यात ऑर्बिट किती आहेत, कोणत्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, हे सगळं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. म्हणजे हे जे काही कॉलमची सिमिलर प्रॉपर्टी दाखवत होतं, त्या पिरियडची शेजारच्याची सिमिलर, बाकीच्याची थोडी थोडी डिस्टिंक्ट होत जात होती. हे सगळं कशामुळे होतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट which decided the group and period in which is to be placed. आता आपण पाहूया. आता ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता ग्रुप मध्ये कसं होतं की सेम होते प्रॉपर्टी. का सेम होती, कारण त्यांच्यात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम होते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय की जो व्हॅलेन्सीला कन्सिडर करतो. म्हणजे आता हा एक एलिमेंट आहे, त्याचा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या ऑर्बिट आहे. तर त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स, त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन की जे फ्रीली मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स असतात, एकतर ते स्वतः दुसरीकडे जातात आणि ह्या एलिमेंटची फुलफिलमेंट करतात, ह्याला नोबल गॅस करतात. आणि दुसरं काय की जे जे इलेक्ट्रॉन हे दुसरीकडून घेतात, दुसऱ्या एलिमेंट कडून इलेक्ट्रॉन घेतात आणि मग हे फुलफिल होतात, त्यांना काय म्हणायचं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग असे हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉलम मध्ये कसे होते, सेम होते. जर आपण फर्स्ट ग्रुप घेतला, फर्स्ट कॉलम घेतला, फर्स्ट ग्रुप घेतला, तर त्याची व्हॅलेन्सी म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत 1, म्हणजे बेरिलियम, मॅग्नेशियम, सॉरी, त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत 1, म्हणजे कोणता, हा हायड्रोजन, लिथियम, Na, सोडियम, कॅल्शियम. जर सेकंड घेतलं तर बेरिलियम, मॅग्नेशियम, ह्यांचे किती आहेत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, 2. इथं जर हॅलोजनचं घेतलं तर ह्यांचे किती आहेत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, 1. आणि हे तर काय, नोबल गॅसेस म्हणजे हे काय असतात, फुल्ली सॅटिस्फाईड असतात. तर त्याच्यामध्ये काय झालं की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम राहिले, म्हणजे काय झालं, इलेक्ट्रॉनिक शेल गेट्स ऍडेड ऍट अ टाइम. इलेक्ट्रॉनिक शेल ऍड झाली, इलेक्ट्रॉनिक शेल ऍड झाली. हे काय झालं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम राहिले, म्हणजे प्रत्येक वेळेस एक इलेक्ट्रॉन शेल वाढत गेली. एक जसं जसं आपण गो डाऊन जातो, गो टू खाली म्हणजे वरून खाली जातो, तेव्हा एक एक शेल ऍड होत गेली, पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मात्र सेम राहिले. आता पिरियड्स मध्ये कसं झालं की यामध्ये शेल ऍड नाही झाली, यामध्ये शेल सेम राहिली, पण एक एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऍड झाला. जेव्हा आपण पिरियड्सला लेफ्ट टू राईट जातो, रो मध्ये लेफ्ट टू राईट जातो, तेव्हा एक एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वाढत गेला, पण शेल मात्र काय राहिली, तीच राहिली, शेल मात्र तीच राहिली. आता सेकंड पिरियड मध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आहेत. तर यांच्यात 2च शेल होत्या, के आणि एल. शेल नाही ऍड झाली, इथं झालं फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऍड. आणि ग्रुप मध्ये कसं होतं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम पण शेल ऍड होत होती.
इथे शेल तेच, फक्त शेल मध्ये काय झाले, न्यू इलेक्ट्रॉन ऍड झाले. आता पिरियॉडिक ट्रेंड काय आहे बघूयात. तर पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे इथे काय आहेत की काही काही पिरियॉडिक ट्रेंडच्या प्रॉपर्टीज आहेत, जसं की व्हॅलन्सी आहे, ॲटॉमिक साईज आहे आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स आहे. तर आता व्हॅलन्सी म्हणजे काय, आता आपण बघितलं की किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. व्हॅलन्सी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन की जे डिटरमाइन करतात की ते गेल्याने किंवा ते आल्याने ते जे एलिमेंट आहे ते फुल्ली सॅटिस्फाईड होतं, म्हणजे तो नोबल गॅसकडं त्याचा प्रवास चालू होतो. असे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि ते जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात तीच त्याची काय असती, व्हॅलन्सी असते. तीच काय असते त्याची व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपले ग्रुपमध्ये सेम होते, म्हणजे ते सगळ्यांची व्हॅलन्सी सेम राहणार आहे. आणि पिरियड्स मध्ये मात्र कसे होते, ते वाढत चालले होते, म्हणजे इकडे व्हॅलन्सी काय होणार आहे, वाढत जाणार आहे. नाउ ॲटॉमिक साईज कशावर आपण डिपेंड ठेवतो, ॲटॉमिक रेडियसवर. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय आहे, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल. ही न्यूक्लियस आहे सपोज आणि ही त्याची आउटर मोस्ट शेल आहे. यांना जोडणारी जी लाईन असते सेंटर टू, आपण सर्कलचं कसं असते, सेंटर टू द पॉइंट ऑन दी सर्कल, तसं इथं पण सेंटर टू हे लास्ट ऑर्बिटला जोडणारी लाईन म्हणजे असते ॲटॉमिक रेडियस. न्यूक्लिया आणि आउटर मोस्ट शेलचं डिस्टन्स म्हणजे असते ॲटॉमिक साईज. आता हे ॲटॉमिक साईजचं कसं होतं आपण इथे पाहूया. ॲटॉमिक साईज मध्ये कसं आहे, ह्या कॉलमला एक 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 शेल वाढत जाते, एक एक शेल वाढत जाते. त्याच्यामुळं काय होतं, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते. आता बघा कसं होतंय. आता हे न्यूक्लियस आहे, पहिल्यांदा ही एकच शेल आहे. एकच शेल असल्यामुळे इथे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, ते ह्या न्यूक्लियसचा जास्त फोर्स त्यांना दिसतो, म्हणजे जास्त फोर्स जाणवतो. कसं काय, कारण हे कसं असतात, हे असतो न्यूक्लियस, ही असते ॲटॉमिक शेल. याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते न्यूक्लियसच्या जवळ असतात, त्याच्यामुळे त्यांना न्यूक्लियसचा फोर्स जाणवतो. त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस कशी होती, श्रिंक होते, ॲटॉमिक रेडियस कमी होते. परत काय होतं, एक नवीन शेल ऍड होते. मग नवीन शेल ऍड झाल्यामुळं त्या इथल्या या इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स आणि न्यूक्लियसचं डिस्टन्स वाढतं. त्याच्यामुळं काय होतं, न्यूक्लियस जो फोर्स एक्झर्ट करणार आहे, तो जो फोर्स आहे तो काय होतो, कमी होतो आणि त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस वाढते. मग असंच इथे काय व्हायला, वेगवेगळ्या शेल ऍड होत चालल्यात. शेल ऍड होत चालल्यामुळं न्यूक्लियस जो काही फोर्स एक्झर्ट करणार आहे तो कमी होणार आहे, कारण शेल ऍड होत जात असल्यामुळं काय आहे की डिस्टन्स वाढणार आहे. काय वाढणार आहे, डिस्टन्स वाढणार आहे. त्याच्यामुळे इथं काय होणार आहे, इनक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस इनक्रीज होत जाणार आहे आणि पिरियड्स मध्ये डिक्रीज होत जाणार आहे, कारण शेल तीच आहे, त्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स वाढायले आहेत म्हणल्यावर न्यूक्लियस जे काही फोर्स अप्लाय करणार आहे तो इकडे वाढणार आहे आणि श्रिंक होत जाणार आहे. म्हणजे पिरियड्स ला काय होते, ॲटॉमिक रेडियस पिरियड्सला जात असताना ॲटॉमिक रेडियस कमी होते, कॉलमला जात असताना ॲटॉमिक रेडियस वाढते. आता हे झालं. व्हॅलन्सी काय असते, ग्रुपला व्हॅलन्सी सेम असते, इकडे व्हॅलन्सी कमी कमी होत जाते. आता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता काय आहे, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटलची काय टेंडन्सी असते, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, म्हणजे मेटल काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करतो. आता इलेक्ट्रॉन लूज करायचं असेल तर न्यूक्लियसचा त्या इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेलच्या असणाऱ्या इलेक्ट्रॉनवरचा प्रभाव कमी व्हायला पाहिजे, म्हणजे त्याचे ॲटॉमिक रेडियस वाढायला पाहिजे. मग ॲटॉमिक रेडियस कधी वाढते, जेव्हा आपण वरून खाली जातो. तेव्हा काय होतं, ॲटॉमिक रेडियस वाढते. ॲटॉमिक रेडियस वाढली म्हणजे न्यूक्लियसचा शेवटच्या शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवरचा प्रभाव कमी झाला, त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन इझिली लूज होऊ शकतो. तो इलेक्ट्रॉन इझिली लूज झाला म्हणजे काय झालं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी झाली. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर, म्हणजे जेव्हा आपण ग्रुपमध्ये वरून खाली जातो तेव्हा मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातो. आणि ह्याच्याच वाईस वर्सा काय होतं, पिरियड्स मध्ये काय होतं
की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऍड होत जातात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऍड झाल्यामुळे न्यूक्लियसचा त्या इलेक्ट्रॉनवर असणारा फोर्स वाढत जातो. त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस काय होते, कमी होत जाते. ॲटॉमिक रेडियस कमी झाल्यामुळे शेवटच्या ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन सहजासहजी लूज होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच काय, नॉन मेटल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे नॉन मेटल. म्हणून आपण पिरियड्सला लेफ्ट टू राईट जात असताना नॉन मेटलिक कॅरेक्टर वाढतात. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते. आणि जेव्हा कॉलमला वरून खाली जात असतो तेव्हा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतात. हे झालं त्याच्या प्रॉपर्टी. ह्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने फार महत्वाच्या आहेत. आता हॅलोजन फॅमिली. आता हॅलोजन फॅमिली म्हणजे काय की त्यांचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 असतो. ग्रुप 70 त्याला हॅलोजन फॅमिली, हॅलो ग्रुप ला काय म्हणतात, हॅलो ग्रुप. तर ते काय आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ह्याच्यासाठी एक वेगळं आहे 17 ग्रुप, हॅलोजन फॅमिली. हे कशानं X2F जनरल फॉर्म्युलाने दाखवलं जातं. त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात, 1 असतात. अशा प्रकारे हे पिरियॉडिक प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट हा चॅप्टर झाला. यामध्ये तुम्हाला काय काय सांगितलंय की कसे कसे क्लासिफिकेशन झाले, त्यांचे ड्रॉबॅक काय, मेरिट्स काय, डिमेरिट्स काय, हे सगळं त्यांनी सांगितलं आहे. आणि जे काही नवीन होता जो लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल, तर त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर काय होतं, त्याचे मेरिट्स काय ठरले, त्याच्यात कोणती प्रॉपर्टी कशी चेंज होत गेली, का चेंज होत गेली, ॲटॉमिक रेडियस असो, व्हॅलेन्सी, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, हे सगळं इथे डिस्क्राईब केलं होतं. तर हे सगळं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. तुम्ही त्याचा नीट स्टडी करा. अशा प्रकारे हा चॅप्टर इथे संपला. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.